बोगस बियाण्यांमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरकारनं मदतीचा हात दिलाय। बोगस बियाण्यांमुळे ज्या शेतकऱ्यांचं पीक आलं नाही त्यांना सरकार मदत करणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। तर बियाणे कंपन्यांवर गुन्हे दाखल करणार असल्याचं कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी स्पष्ट केलंय। पाहूयात। या कंपन्यांवर कारवाई झाली पाहिजे, जेणेकरून हे लोक शेतकऱ्यांची खेळ करायला लागले पाहिजे। बोगस बियाण्यावाल्यावर कारवाई झालीच पाहिजे। मी सोडणार नाही, इथं झाडाला बांधून देईल। मला तुमच्यावर विश्वास आहे। शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी मोठ्या आशेनं शेतात सोयाबीनची पेरणी केली, मात्र तिथं पीक नाही तर संकट उगवलं। पेरलेलं बियाणं उगवलंच नाही। त्यामुळे शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणीचं आर्थिक संकट ओढावलंय। बियाणं उगवलं नाही अशा तक्रारींची संख्या वाढतच चालली आहे। खरीप हंगामात विशेषतः सोयाबीनच्या निकृष्ट आणि बोगस बियाणांमुळे विदर्भ, मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हजारो एकरावरील पिकं उगवलीच नाहीयेत। त्यामुळे शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणीचं संकट ओढावलंय। बोगस बियाणांमुळे शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सापडलाय। तसे गावातील खूप सगळे शेतकरी आहे, कमीत कमी तालुक्यामधून शेकडो शेतकरी आहेत, त्यांचं नुकसान झालेलं आहे। कंपनीकडून काही सांगण्यात आलंय? कंपनीचं आम्ही टोल कस्टमर केअरला फोन लावला, ते फोन उचलत नाही आहे। कारण का पाऊस काळच कमी आणि त्यातली त्यात बियाणं बी उगवण क्षमता बरीचशी कमी झालेली आहे। बोगस बियाणं आलंय, बोगस बियाणं आलेलं आहे। एक तर ओल नाही आणि बियाणाचा बी फटका आहे त्याच्यात। शेतकरी चौकोन संकटात सापडलेला आहे। शेतकऱ्यांच्या या व्यथेची अखेर सरकारनं दखल घेतली आहे। बोगस बियाणांशी संबंधित कंपन्यांचे परवाने रद्द केले जाणार आहेत। राज्यातील हजारो शेतकऱ्यांच्या आयुष्याशी खेळ करणाऱ्या बोगस आणि निकृष्ट बियाणांवर आता सरकारनं कारवाईचा दंडुका उगारलाय। 15 कंपन्यांवर गुन्हे दाखल करून त्यांचे परवाने रद्द करण्याची घोषणा कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली आहे। प्रमाणित आढळून आलेले आहे, त्यानुसार निश्चित प्रकारे आम्ही सर्वांनी त्यापैकी कोर्ट केस आणि त्यांच्यावरती ज्या कंपन्यांचे जे बियाणे आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्याच्या सूचना ह्या निश्चित प्रकारे दिलेल्या आहेत। नमुने अप्रमाणित असल्याच्या निदर्शनास आलेले आहे, त्यामुळं त्या सगळं अप्रमाणित नमुन्यांच्या बाबतीत कायदेशीर कार्यवाही, त्यांना नोटिसेस देणे, त्या अनुषंगाने कोर्टात केस दाखल करणे, ह्या ज्या प्रक्रिया आहेत ह्या प्रक्रिया सुरू करण्याच्या आम्ही खाली सर्व संबंधितांना सूचना देखील दिलेल्या आहेत। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बाधित शेतकऱ्यांना मदत आणि दुबार पेरणीसाठी बियाणं देण्याचं आश्वासन दिलंय। जलद मदत देण्यासाठी कृषी विभागालाही तातडीने पंचनामे आणि पाहणीचे आदेश देण्यात आले। बी बियाणं पेरल्याबरोबर नैसर्गिक आपत्ती आली, अशा वेळी शेतकऱ्यांचं जे बी बियाणं या ठिकाणी उगवलेलं नाही त्या शेतकऱ्यांना कृषी विभाग तातडीनं, कृषी अधिकारी कुठल्या शेतकऱ्याचं किती बी बियाणं लागेल याचं तातडीने इव्हॅल्युएशन करतील। तातडीनं त्याचं पूर्ण रेकॉर्ड कलेक्टरकडे पाठवतील। कलेक्टर तातडीनं DPCच्या माध्यमातून पैसे उपलब्ध करतील आणि तातडीनं बी बियाणे या शेतकऱ्यांना मिळेल। बोगस बियाण्यांचा प्रश्न गंभीर झालेला असतानाच बोगस खतानंही शेतकऱ्यांच्या समस्या वाढवल्यात। खताच्या बॅगमध्ये चक्क माती भरून विक्री करण्यात आल्याचा प्रकार धाराशिव जिल्ह्यात घडला होता। त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी बोगस खत कृषी अधीक्षकांच्या कार्यालयात आणलं होतं। एकंदरीतच आता खत विकत घेतानाही सावध राहावं लागणार आहे। एकंदरीतच बोगस बियाणे या प्रकरणात कठोर कारवाई करत असतानाच शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी बियाणे वेळेत उपलब्ध करून देण्याची गरज आता निर्माण झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।